नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील एक छोटासा टॉपिक बघणार आहोत. पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा टॉपिक आहे. बघा त्याचं नाव काय आहे? बेरीज व्यस्त संख्या किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो ऍडिटिव्ह इनव्हर्स. बघा खूप सोपा टॉपिक आहे. बघा आपण समजून घेऊया. ऍडिटिव्ह इनव्हर्स किंवा बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय? अशा दोन संख्या की ज्यांची बेरीज शून्य आली पाहिजे. काय बेरीज त्यांची कशी आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. बेरीज त्यांची शून्य आली पाहिजे. मग बघा एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. बघा एक संख्या घेऊ आपण 7. संख्या किती घेतली? 7. बघा 7 सोबत अशी कोणती संख्या मिसळावी ही संख्या आपल्याला माहितीये का? नाही. त्याला आपण एक्स गृहीत धरू. बरोबर. या दोन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. बरोबर का? मग आता आपल्याला ती एक्स हीच संख्या हुडकायची की बाबा अशी कोणती संख्या असेल की तिला 7 मध्ये मिक्स केलं, ऍड केलं, उत्तर शून्य येईल. बघा मग आता काय करायचं? आपल्याला एक्स ची किंमत काढायची. मग ही 7 आहे का? 7 आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडल्या बाजूला न्यावं लागेल. मग आता नेताना डायरेक्ट जाते का? ते नाही जात. त्यासोबत कोणतं चिन्ह आहे? बघा इथं दिसत नाही, म्हणजे इथं काय असतं? धन चिन्ह असतं किंवा पॉझिटिव्ह साईन असतं. बघा जेव्हा ते साईड चेंज करतं तेव्हा ते चिन्ह पण चेंज करतं. इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन निगेटिव्ह होणार. इथं धन आहे, इकडे जाऊन ऋण होणार. म्हणजे एक्स ची किंमत काय येणार मित्रांनो? ऋण 7 किंवा निगेटिव्ह 7. म्हणजेच बघा 7 मध्ये ऋण 7 मिक्स केले. बघा 7 काय? 7 अधिक ऋण 7 केले, त्यांची बेरीज किती येते? शून्य येते. कशी येते बघा. हे 7 म्हणजे काय? पॉझिटिव्ह झाले, धन झाले. म्हणजे 7 रुपये माझ्याकडे आहेत, त्याच्यामध्ये मिक्स करायचे काय? ऋण 7. आता ऋण 7 म्हणजे काय असतं? थोडक्यात कर्ज आहे. माझ्याकडे 7 रुपये आहेत आणि माझ्यावर 7 रुपये कर्ज आहे. मग आता ऍक्च्युअल आपल्याकडे पैसे किती झाले का? काहीच नाही. 7 रुपये आहेत पण ते कर्ज फेडा जाणारच आहेत. म्हणजे बेरीज किती झाली? शून्य. अशा प्रकारे बेरीज व्यस्त म्हणजे काय? ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्याला त्यांच्या बेरीज व्यस्त म्हणतात. आता एवढं काही डोक्यात ठेवायची गरज नाही. सोप्यात सोपं बघा. 7 ची काय बेरीज व्यस्त काय? ऋण 7. काय? ऋण 7. तसंच जर मी तुम्हाला म्हटलं 8 ची बेरीज व्यस्त काय येणार? ऋण 8 किंवा निगेटिव्ह 8. म्हणजे काय? थोडक्यात फक्त चिन्ह बदलायचं असतं. जर इकडे पॉझिटिव्ह काय नाही म्हणजे काय? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हचं काय होतं? निगेटिव्ह. याच्या पलीकडे काही होत नाही. म्हणजे बघा आता तुम्हाला निगेटिव्ह 15 दिलं तर ह्याचं काय होणार? चिन्ह बदलणार फक्त. काय? 15 ला 15 राहणार. इथे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह लिहिलं काय? नाही लिहिलं काय? फरक पडतो का? निगेटिव्ह 15 ची बेरीज व्यस्त किंवा ऍडिटिव्ह इनव्हर्स काय असणार? पॉझिटिव्ह 15. बरोबर? कळालं? आता आणखी काही उदाहरण घेऊ बघा. चला आता 2/3 ह्या फ्रॅक्शनची ऍडिटिव्ह इनव्हर्स काय असणार बघा. सरळ सरळ जशाच तसं लिहायचं 2/3 आणि याचं चिन्ह काय? काही दिसत नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे, याला निगेटिव्ह देऊन टाकायचं. कळलं विद्यार्थी मित्रांनो? काय अडचण आहे का? नाही. चला आणखी एक घेऊ. काय? निगेटिव्ह 4/5. बघा ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणलं की जशाच तसं लिहायचं, चिन्ह बदलून टाकायचं. बघा 4/5 इथं काय? प्लस. प्लस दिलं काय? नाही दिलं काय? फरक पडतो का? नाही. बघा अशा प्रकारे आपण बेरीज व्यस्त किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय हे आपण समजून घेतलंय. 2-4 उदाहरण घेऊ आपण प्रॅक्टिससाठी. बघा समजा पहिलं उदाहरण आहे 1, दुसरं उदाहरण आहे निगेटिव्ह 1, पुन्हा तिसरं उदाहरण आहे बघा 40, पुन्हा चौथं उदाहरण आहे बघा निगेटिव्ह 5/12. याचे आपल्याला ऍडिटिव्ह इनव्हर्स बेरीज व्यस्त लिहायचे. बघा चला काय करतो आपण बेरीज व्यस्त करताना? जशाच तशी संख्या लिहितो आणि चिन्ह चेंज करतो. इथं काही नाही म्हणजे पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह होणार. झालं का? आता पुन्हा आता इथं निगेटिव्ह 1 आहे, संख्या आहे तशी लिहायची. बरोबर? इथं निगेटिव्ह आहे, इथं काय होणार? पॉझिटिव्ह. चेंज करायची गरज आहे का? नाही. बघा पहिल्या 2 उदाहरणातून तुम्हाला कळलं. 1 ची बेरीज व्यस्त काय? ऋण 1. ऋण 1 ची बेरीज व्यस्त काय असणार? धन 1. कळलं का मित्रांनो? म्हणजेच बघा कसं 7 ची बेरीज व्यस्त ऋण 7, ऋण 7 ची बेरीज व्यस्त धन 7. कळलं का? ते एकमेकीच्या बेरीज व्यस्त असतात. बरोबर? चला 40 चं काय येणार? 40 दह्यातच लिहिणार. चिन्ह काय आहे? पॉझिटिव्ह. इथं निगेटिव्ह करणार. चला इथं संख्या जशी तशी लिहायची आणि चिन्ह काय? निगेटिव्ह. त्याला पॉझिटिव्ह करायचं. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बेरीज व्यस्त म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. खूप सोपा टॉपिक आहे. धन्यवाद.